चला गेम ऑन मॅच ऑन. मयुरेश कोहली आहेत पहिल्या षटकाचा वापर मयुरेश कोहली त्यांच्या माध्यमातून केला जाईल. एक चांगला ऑलराऊंडर अगदी तुम्ही पाहताय ज्युनियर ऑलराऊंडर डोलगर टीमच केतन आहेत ऑन स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आहेत. सुरुवात चांगली राहिली आहे ती डोलगर टीम कडनं. वाही बॉल केतन साठी परफेक्ट यॉर्क बॉल पाहायला मिळालाय. बुंद्यामध्ये बॉलला टाकले गेल्या आणि त्यानंतर विनंती देखील असेल रविराजी ठाकूर त्यांनाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपले सहर्ष स्वागत आहे ग्राम विकास आघाडी या चषकामध्ये. वाही बॉल जर पाहिलं तर दूरवर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता मयुरेश कोहलीचा, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आला. 2 डॉट नंतर पहिली धाव संख्या सांगोली टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 3 षटकांची मॅच आहे त्यामध्ये पहिला डाव मध्ये बॅटिंग करत असताना सांगोली संघालाही पाहू शकता. इथून पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये. इथून सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि एका धावेने धाव संख्येला पाहिलं तर पुढे एक आकार देण्याचा प्रयत्न सांगोली टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. अगदी मयुरेश कोहली जसं नाव तशी खेळी आणि तशी कामगिरी सध्या पाहायला मिळते. वाई बॉल शरीरावर लाऊडली अपील केला गेलाय. पाठीमागे चाललाय बॉल विकलर झोन मध्ये. लेग बाईटचा इशारा. धाव संख्या 1. LBW आउट नसणार आहे. इथून जर पाहिलं तर सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ही जाऊन पोहोचली ती 3ऱ्या आकड्यावर. चला सांगोली टीम 12th मॅन अद्याप पोहोचले नाही आहेत. खेळाडूंची नावं माहीत आहे परंतु चला 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं देखील आहे. चांगला बॉल बुंद्यामध्ये केतनसाठी हा बॉल पाहायला मिळालाय. कोतून काढल्या अक्षरशः बॉलला, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे ते लॉंग ऑफला. चोटीच्या साह्यानं धाव संख्या आणखीन एक स्कोर कार्ड वर जोडली जाईल आणि या धाव संख्येनं मयुरेश कोहलीनं पहिलं षटक टाकत असताना तब्बल 3 सिंगल 1 वाईट आणि 4 धावा धाव फलकावर. पाठीमागे बॉल रिलीज केला गेलाय. पहिला बॉल पाहिला तर हा डेट दिला जाईल कारण की अपूर्ण खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. जर पुन्हा मयुरेश कोहलीनं क्रीजच्या बाहेर बॉल टाकला तर निश्चित त्यांना दंडित केलं जाईल. तो स्टार्ट मयुरेश कोहलीनं डोलगर टीमला दिलाय परंतु त्याचं स्टार्ट सांगोली टीमला मिळेल का? मारण्याचा प्रयत्न होता इथे परंतु तेवढा चांगला संपर्क नाहीये बॉलचा. पाठीमागे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर थ्रो राहिलाय त्यामध्ये चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव ही फार महत्वाची आहे या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि सुरुवात ज्या पद्धतीनं सांगोली टीमची होणं गरजेची होती ना ती झाली नाहीये. परंतु डोलगर टीमनं काय कमालीचा अगदी परफॉर्मन्स दाखवला पहिल्या षटकामध्ये. कुणाल पाटील तुम्ही पाहताय त्यांच्या समेत जर पाहिलं तर केतन देशमुख आहेत. अशी 2 सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती परंतु त्यांना पहिल्या षटकामध्ये मयुरेश कोहली या गोलंदाजानं रोखलंय. पहिला षटक टाकत असताना धावा पाहिल्या तर मयुरेश कोहलीनं अवघ्या खर्च केल्या. 6 धावा. पंकज कोहली आहेत गोलंदाजी मार्कवर. इनॅक्शन मध्ये दुसऱ्या षटकामध्ये तलेगाव वाडीनं जर पाहिलं तर टोटल 37 धावा मारल्यात पहिली बॅटिंग करत असताना. आणि जर 37च्या पलीकडे गेला तर हाय स्कोर होऊ शकतोय आणि त्याच फक्त धावा ऍड केल्या जातील. त्याच्या विपरीत जर एक्स्ट्रा धावा जर टीमनं मारल्या तर त्या धावा हाय स्कोर साठी काउंट केलं जाणार नाहीये याची दक्षता घ्या. पंकज कोहली आहेत परंतु बॉल जर पाहिलं तर क्रीजच्या बाहेर टाकलाय. केतन देशमुख आहेत समोर. इथून नो बॉलचा कॉल दिला जातोय आणि नो बॉलचा कॉल आलाय. पुढचा जर बॉल पाहिला तर फ्रीडचा असणार आहे आणि केतन देशमुख यांच्यासाठी हा सुवर्ण संधी आणि सुवर्ण अवसर देखील असणार आहे. याच्यावर मोठा फटका खेचला जाईल का हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण की जी आलेली संधी आहे त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होईल का? यस, एक्झिक्यूट केलाय परंतु फटका पाहावा लागेल. यस, टायमिंग प्रॉपर आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. पहिला षटकार टीम अगदी बांबू ऑफिस DJ रुपे सांगोली टीम साठी हा तडाखा आला केतन देशमुखच्या बॅट मधना. षटकार
षटकाराच्या साह्यानं धाव गतीलाही आता वेग मिळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, त्यानंतर 9 आला आणि षटकारही पाहायला मिळालाय. आणखीन एकदा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. तो कॉन्फिडन्स वाढला होता केतन देशमुख यांचा, परंतु त्यानंतर योग्य टप्प्यावर बॉलला रिलीज केलंय ते पंकज कोळीनं. बॅक केलंय त्याने, कारण की 7 धावा खर्च केल्यात अद्यापपर्यंत या गोलंदाजानं. आणखीन एक चांगला इथे फक्त स्टेर केला बॉलला, पायांच्या वर टाकण्याचा प्रयत्न होता पंकज कोळीचा, परंतु त्याला दिशा दाखवलाय. लॉंग ऑनचे क्षेत्र क्लिअर करत असताना या षटकामधील केतन देशमुखच्या बॅटमधना सेकंड षटकार. या 6च्या मदतीनं धाव संख्या देखील जाऊन पोहोचली ती 19 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 2 आणि महागणाचं षटक राहील ते डोलगर टीम साठी. वाडव्या बॅटने स्लॅश केलाय बॉलला, पाठीमागे आहेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक. थ्रो करतील, थ्रो तर राहिलाय, परंतु थ्रो नव्हे तर एक्स्ट्राच्या माध्यमातून आणखीन एक धाव. टोटल जर धावा पाहिल्या तर या 3 आणि 3 धावेंच्या मदतीनं धाव संख्या 22. 22 धावा. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण केलं तर मयुरेश कोळीने अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 6. तिथून आले होते पंकज कोळी. पहिला बॉल देत टाकला, त्यानंतर नो नंतर षटकार पाहायला मिळाला, नंतर बॅक केलं, परंतु आणखीन एक षटकार आणि त्यानंतर या 3 धावा. वाई बॉल, चांगला फटका, हेलिकॉप्टर मिनीचा वापर केला, बॅकअप दिले पाठीमागे, परंतु बॉल चाललाय सीमा रिशा पलीकडे. मिसफिल्ड आणि त्यामधला मोबदला सांगोर्ली टीमला 6चा. चला प्रज्योत पाटील, आपण कुठे असाल तर या. प्रज्योत पाटील, चला या जेवणाची व्यवस्था. आणखीन एक आता इथून बॅक केले, स्वतःला सावरले अंतिमच्या क्षणाला, कारण की 3 मोठे फटके या षटकामध्ये केतन देशमुखनं अगदी लगावलेत आणि एक चांगली धाव संख्या उभारण्यामध्ये त्यांचा बरंच हातभार राहिलाय. धाव संख्या आहे तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 रन, 28 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं मयुरेश कोळीनं सुरुवात केली ना पहिल्या षटकाला, का एंड डोलगर टीमचं तशाच पद्धतीनं पाहायला मिळेल. आणि गोलंदाज आहेत आता 3ऱ्या क्रमांकावर सानित आहेत. सानितच्या माध्यमातून तशी गोलंदाजी राहील का, कारण की 28 धावा 2 षटकामध्ये उभारल्या गेल्यात. ते बांबू ऑफिस जर पाहिलं तर डीजे रुपेश सांगोर्ली या टीम कडनं कुणाल पाटील यांच्या माध्यमातून हलक्या हातानं सिंगल काढली गेली आहे, कारण की त्यांना माहिती आहे केतन देशमुख सध्या लेंथ मध्ये आहे, चांगली बॅटिंग ते करतात आणि त्यांना स्ट्राईक वर आणणं हे फार गरजेचं आहे. आणि तेच कुणाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, कारण की एखाद्या खेळाडूची जर बॅट मैदानाच्या आतमध्ये लागली ना, त्याला जास्तीत जास्त दीर्घकाळ अगदी स्ट्रायकवर राहणं फार गरजेचं आहे आणि तेच केलंय. 29 आल्यात, फटका तर इथून चांगला आहे. काय स्ट्राईक वर आणलं कुणाल पाटीलनं, ते सिद्ध केलं केतन देशमुखनं. नोचा कॉल आणि त्यामध्ये 6 धावा, डीप मिड विकेटला षटकार. तब्बल 4 षटकार अद्यापपर्यंत या इनिंग मध्ये ठोकत असताना केतन देशमुखला तुम्ही पाहू शकता. आणि 6+1 अशा टोटल 7 धावा आणि 7 धाव्यांच्या मदतीनं टीमची धाव संख्या ही चांगल्या दर्जाच्या स्कोरवर जाऊन पोहोचल्या. आणखीन एक जसा आला तसा सीमारेषाच्या बाहेर पाठवलाय. आज एक वेगळ्या शैलीनं मात्र एक आक्रमण रूप धारण करत असताना बांबू ऑफिस अगदी जर पाहिलं तर डीजे रुपेश सांगोर्ली टीम साठी तारणार बनवून आज खंबीरपणे उभे राहिल्यात. केतन देशमुख ठोकत असताना या सत्रामधील 5वा षटकार. काय कमालीची बॅटिंग आज मात्र पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक हा बॉल आता शोधून आणावा लागेल, कारण की बॉल लांब 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 जात असताना अनदर हँडसम हिट्स 6. आज मात्र आत्मविश्वास तोड 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 बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते ती केतन देशमुख या खेळाडूच्या माध्यमातून. तब्बल जर पाहिलं तर या सत्रामध्ये 6 षटकार लगावल्यात आणि धाव संख्या स्कोर बोर्ड वर उभारली गेली आहे.
48 रन 48 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. मयुरेश कोहलीनं जर स्टार्टनं सुरुवात दिली होती डोलकर टीमला, पंकज कोहली आले त्यांच्या विरोधात षटकार पाहायला मिळालं. तिथून आत्मविश्वास तो ठाऊक राहिला आणि तिथून काय कमालीची फटकेबाजी. आज नाव राहील या मैदानावर फक्त केतन देशमुखचा. कॅची सोडली आहे. ज्या खेळाडूने अगदी प्रहार केले होते त्या खेळाडूचं अगदी कॅची सोडले आणि जोरदार ताल्यानं स्वागत करा, कारण की अर्धशतक कंप्लीट झालंय. टीम तुम्ही पाहताय बांबू ऑफिस डीजे रुपे सांगोली टीमचं अर्धशतक कंप्लीट 50 धावा. ओ शॉट आणखीन एक कडक पाहायला मिळतोय. सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि आज मात्र थांबण्याचा नाव घेणार नाही आहेत ते केतन देशमुख. नाव लक्षात ठेवा. काय कमालीची फटकेबाजी. या सत्रामधील जर पाहिलं तर 7वा षटकार आलाय आणि 7 षटकार मारल्यात. धाव संख्या जर पाहिली ना तर अब तक 56 धावा. आणखीन एक. आज कुठला रूप धारण केलं केतन देशमुखनं ही आता विचारात संपूर्ण अगदी पाहिलं तर सांगुर्ली वाशी ही पडले असतील, कारण की हे रूप कधी पाहायला मिळत नव्हतं केतन देशमुखचं. अर्थातच जर पाहिलं तर सागर पारदी त्यांची बॅटिंग अशाच पद्धतीने पाहायला मिळते आणि त्यांची जागा आज जर पाहिली ना तर केतन देशमुखनं मात्र सावरल्या. तब्बल 8 षटकार लगवत असताना धाव संख्या जर पाहिली ना तर तब्बल जाऊन पोहोचले ती स्कोर कार्डवर 62 धावा. आणि एक मोठा लक्ष्याचं आव्हान आता पार पाडावं लागेल ते बॅटिंग करत असताना डोलकर संघाला. 63 चं लक्ष्य आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आणि जर वैयक्तिक खेळी पाहिली केतन देशमुख यांची तर 42 धावा नॉट आउट राहिल्यात. आणि टोटल जर पाहिले तर अर्धशतकी कंप्लीट केल्यात आणि 55 धाव्यांची अर्धशतकीय पारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय कमालीची बॅटिंग त्यांची राहिली. आज अर्धशतकी कंप्लीट झाल्या आणि तुम्ही पाहत आहात सध्या ही स्पर्धा टार्गेट ग्रुप आयोजित ग्राम विकास आघाडी शिरडोन चषक आणि त्या षटकामध्ये पहिली 50 नोंदवणारा केतन देशमुख हे खेळाडू मात्र ठरले जातात. जर पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये 6 पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 21 धावा आल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 34 धावा आल्यात आणि एक उच्चांक मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये गाठलं गेलंय. चला पुढील मार्चसाठी विनंती करतोय पालेश्वरी पाळे आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा कुडावे हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधात. तर त्यांना विनंती आहे आपण टॉस साठी यावं. फर्स्ट इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे गरजेचं होतं. अनाउन्समेंट केली गेली. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सध्या तुम्ही पाहत आहात एक दमदार आयोजन नियोजन टार्गेट ग्रुपच्या वतीनं ग्राम विकास आघाडी शिरडोन चषक आणि शिरडोन चषकामधील आजच्या दिवसातील तिसरा सामना. एका बाजूला पाहिले तर बांबू ऑफिस डीजे रुपेश सांगुर्ली टीमने बनवल्यात 62. 63 चं लक्ष्य.
पंकज कोळी आहे ते स्ट्राईक एंडला. अमरजी माटे बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. मिलिंद आले बॅकअप चांगलं दिलंय आणि 2 धावेंना मी तर म्हणेन इथून धावेंना सुरुवात झाली आहे. 2 धावा 2 धावा धाव फलकावर 61चा पाठलाग करायचा येणाऱ्या 17 बॉलामध्ये. परंतु आता या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. उभारण्याचा प्रयत्न ऋषी आहेत गोलंदाजी मार्कवर आणि ऋषी यांचा बॉल जर पाहिला ना तर हरकत करणारा होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली मिळाली. पंकज कोळीनं अगदी पाहायला गेलं तर रुख करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते राहिले अयशस्वी. डॉट बॉलची सांगता. फ्लिक केला बॉलला परंतु झेल खाली आता पोहोचल्यात. ते क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल आणि संपला जाईल. पहिला खेळाडूचा खेळ पंकज कोळी. धाव संख्या 2 आणि 2 वर पहिला धक्का टीम ढोलकर संघाला मिळाला जातोय. 63चं लक्ष्य आणि त्यामध्ये सलामीवीर जोडी ती तोडली गेली आणि पंकज कोळी हे मैदानाच्या बाहेर दाखल झाल्यात. परंतु आदित्य पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ज्या पद्धतीने केतन देशमुखनं बॅटिंग केली ना 55 धावींची भारदार तशीच केली आता ढोलकर टीमच्या एका खेळाडूला करावा लागेल तारण भरून. कोणता खेळाडू ढोलकर टीमच्या बाबतीत खंबीरपणे उभे राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. या मॅच मध्ये दमखम दाखवावं लागेल आणि जर पाहिलं तर प्रति हल्ले देखील चढवावे लागतील कारण की ज्या पद्धतीनं फटकेबाजी राहिली ना त्यांची 2 गोलंदाजांना काउंटर अटॅक टार्गेट केले ते 2 गोलंदाजांना आणि एक चांगलं सेट टोटल टार्गेट सेट केलाय. परंतु विसरून चालणार नाहीये. आद्य क्रांतीवीर वासुदेव हे मैदान तुम्ही पाहताय. ओहो चांगला बॉल पाहायला मिळालाय ऋषी यांच्या माध्यमातून. विकेट नंतर आलेली ही सिंगल धाव आणि एका धावेच्या साह्याने टीमची धाव संख्या ही पाहिली ना तर तब्बल 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 60चं लक्ष आहे 60चं लक्ष आहे आणि प्रति ओव्हर मध्ये जर पाहिलं ना तर किंबहुना 21ची सरासरी आहे आणि त्या 21च्या सरासरी अनुसार तुम्हाला बॅटिंग करणं हे फार महत्वाचं आहे. आणि या पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर आता धाव संख्या 3 अद्यापर्यंत उभारले गेले. षटकाचे टोटल बॉल संपन्न झाले 4 आणि 2 बॉलचा खेळ राहिला शिल्लक. जर 2 बॉलवर मोठे फटके येतात ना तर आणखीन क्लोजली मॅचला आणू शकतात ढोलकर टीमचे बॅटर्स. मयुरेश कोळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला जज करतोय फिल्डर. झेल खाली आहेत परंतु बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. इट्स अ 4 आलेला हा पहिला ढोलकर टीम साठी चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धाव संख्या जर पाहिली तर 7 धावा. मयुरेश कोळी ज्यानं 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये. ज्युनियर ऑलराऊंडर आहेत आणि आता त्यांनाही सिद्ध करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. धाडस दाखवणं हे गरजेचं आहे. आता पाठ नव्हे तर अगदी छाताड दाखवून सांगुर्ली टीमच्या समोर त्यांनाही लढावं लागेल. परंतु पहिलं षटक मी तर म्हणेन सांगुर्ली टीमच्या नावावर राहिल्या. त्यामध्ये ढोलकर टीमनं पहिला विकेट गमवत असताना पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या ते तब्बल 7 धावा. एक मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करत असताना किंबहुना पहिल्या षटकामध्ये 20 किंबहुना 15चा आकडा हे गाठणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाहीये. मिलिंद आलेत गोलंदाजी मार्कवर. एक धावखुरा त्याचे गोलंदाज. सध्या जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल स्पर्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्येही खेळताना पाहायला मिळाले परंतु वाज नेतृत्व पुन्हा गावासाठी करतानाही पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लेग कटरचा वापर इथे मिलिंदनं केलाय. बॉल पाहिला तर मिस झालेत आणि डॉट बॉलची सांगता. 11 मध्ये आता 56ची गरज. ओहो आणखीन एक चांगला बॉल. आता 10 मध्ये 56 धावींची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 56 धावींची आवश्यकता. जर पाहिलं तर केतन देशमुखच्याच या धावा तुम्हाला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल मिस झालेत. पाठीमागे आहेत केतन बॉलला फील्ड करतील. डॉट बॉलची सांगता. एकही धाव या षटकामध्ये आली नाहीये. चला पालेश्वरी पाळे टीम आपण टॉस साठी यावं. जर पाहिलं तर एक वेळा
कोडावे टीम इथे दाखल झाल्यात. टॉस साठी कॅप्टन झेल पकडला जाईल आणि सेकंड विकेट लॉस होतो टीम जर पाहिलं तर डोलकर संघाचा. चार बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि मिलिंद यांचा जर विचार केला तर एकही धाव अद्यापर्यंत त्यांनी दिली नाहीये. का मेडन षटक आज या मैदानावर पाहायला मिळेल का? ओ यस, आणखीन एक बॉल पाहिला तर इथून डॉट आलाय. एक मेडन षटकाकडे वाट करताना पाहायला मिळतील मिलिंद. अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिल्या. 5 बॉल टाकल्यात, एकही धाव नाहीये. मेडन षटक होईल का? ओहो, इथे धाव येईल का? मयुरेश कोळी धावण्याचा प्रयत्न, इट्स रन आउट आणि पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. मिलिंद खातकरी यांच्या नावावर राहील. कमालीची गोलंदाजी, अर्धशतकीय खेळी देखील केतन देशमुखची पाहिली आणि त्यानंतर टार्गेट ग्रुप आयोजित महाविकास आघाडी या चषकामध्ये पहिली मेडन षटक टाकण्याची कामगिरी मिलिंदच्या नावावर राहिल्या. आज 2 इतिहास एकाच टीम मध्ये 2 खेळाडूंना घडवताना पाहायला मिळतोय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या मैदानावर तुम्ही पाहताय खेळत असताना. अमरजी माटे शेवटचं षटक घेऊन आल्यात. पहिलाच बॉल, बराच कालचा अनुभव. 40+ एक खेळाडू पाहायला मिळतील. बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या गोलंदाजीचा तालावर नाचवलाय आणि आज पुन्हा ती दहशत आणि त्याच अगदी दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? पहिला तर आलाय डॉट. आणखीन एक डॉट बॉल आज एका वेगळ्या लेंथ मध्ये पाहायला मिळतील. बॉम्बू ऑफिस डीजे रुपेश सांगुर्ली संघ. 56 धाब्यांची गरज आहे. आणखीन मिलिंद आहे त्या ठिकाणी. थ्रो थोडासा ओव्हर राहिलाय, बॅकअप नाहीये पाठीमागे, परंतु सिंगल धाव मात्र इथून काढली जाईल. सिंगलच्या साह्याने धाव संख्या ही जर पाहिले ना तर 8 धाबा धाव फलकावर लागले गेल्या. 8 धाबा धाव फलकावर, त्यामध्ये जर पाहिलं तर 3 खेळाडू बाद आहेत. ओहो, ब्लॉक, ब्रह्मास्त्र वापर, परंतु बाईकच्या माध्यमातून ही धाव जोडली जाईल स्कोर कार्डवर. धाव संख्या पुढे जात असताना पाहिलं ना तर टोटल 9 धावा धाव फलकावरही लागल्यात. वाही बॉल स्लोवर वन राहिलं, पिक करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अयशस्वी राहिल्यात ते खेळाडू. बॉल पाहिलं तर इथून लेग बाईटच्या माध्यमातून ही पहिली सेकंड धाव असेल आणि धाव संख्या जर पाहिली तर डबल डिजिट मध्ये 7